तर भाजपचे विद्यमान चंद्रशेखर बावनकुळेंना मंत्रिपद आता जवळपास निश्चित मानलं जाते। म्हणूनच आता नवीन प्रदेशाध्यक्षाचा शोध देखील सुरू झालाय। त्यासाठी 3 ते 4 पर्यायांचा विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नवीन प्रदेशाध्यक्ष हा विदर्भाबाहेरचा आणि मराठा समाजातील असण्याची दाट शक्यता आहे। संजय तिवारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। संजय, काय अपडेट्स, कोणाची नावं चर्चेत आहेत? सरब, आपल्याला माहिती आहे चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी हा जो मोठा विजय पक्षाने मिळवलेला आहे त्यामध्ये त्यांची कॅप्टनची भूमिका आहे असं देवेंद्र फडणवीस जाहीररीत्या बोलले होते। आणि त्याचीच आता प्रचिती येते की हे जे शपथविधी होणार आहे त्यामध्ये जे भाजपचे मंत्री जे शपथ घेणार आहेत त्यामध्ये महत्त्वाचं नाव म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे असणार आहे, आता निश्चितच झालेला आहे। आणि त्यानंतर आता पक्षाध्यक्ष कोण होणार याकडे लक्ष झालं आहे आणि त्या दिशेने पक्षाने सुरुवात केलेली आहे। 4 नावांचा पर्याय जे आहेत ते समोर आहेत, पण त्यामध्ये एकही विदर्भातला नाही आहे, हे महत्त्वाचं आहे। आणि हे सगळे जे आहेत 4ही नावं आहेत ती 4ही नावं ओबीसी आणि मराठा अशीच आहेत आणि त्यापैकी मराठा पर्याय जो आहे तो शेवटी निवडला जाण्याची शक्यता आहे अशी सूत्रांची माहिती आहे। सध्या या विषयावर कोणी उघडपणे स्वीकृती देत नसलं तरी या प्रक्रियेला एकूणच वेग आलेला आहे आणि शपथविधी झाल्यानंतर लवकरच त्याबद्दल माहिती सार्वजनिक करण्यात येईल अशी अपेक्षा आहे। सध्या तरी चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाध्यक्ष म्हणून जे कार्य केलं त्याची पावती म्हणून त्यांना महत्त्वाचं पद देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये मिळण्याची आता जवळपास निश्चितता झालेली आहे। सर संजय, यावर आपले लक्ष असणारच आहे। त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।